आजच्या आपल्या सविस्तर चर्चेत स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्टचं एक लर्निंग मॉड्यूल आहे. ॲझ्युअरवर AI सोल्युशन्स विकसित करण्याची योजना आणि तयारी. आता हे शीर्षक ऐकून घाबरू नका. हो, हे अजिबात टेक्निकल लेक्चर सारखं नसेल. नाही, अजिबात नाही. याकडे असं बघा की मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय आणि आपण एकत्र मिळून अगदी सोप्या भाषेत यातले महत्त्वाचे मुद्दे समजून घेतोय. बरोबर. ज्यांना AI ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या जगात पहिलं पाऊल टाकायचं आहे त्यांच्यासाठीच ही चर्चा आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आजकाल AI हा शब्द फक्त ऐकू येत नाहीये, तो आपल्या कामाचा आणि आयुष्याचा भाग बनला आहे. अगदी. त्यामुळे डेव्हलपर्ससाठी आता प्रश्न AI वापरायचं का हा नाहीये, तर ते प्रभावीपणे आणि सगळ्यात महत्वाचं जबाबदारीने कसं वापरायचं हा आहे. बरोबर. विचार करा, आपण एका प्रचंड हुशार पण थोडाशा गोंधळलेल्या रोबोटला काहीतरी शिकवणार आहोत. हो, आणि त्याला योग्य सूचना कशा द्यायच्या हेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण याची चर्चा का करतोय? कारण AI आणि विशेषतः जनरेटिव्ह AI आता सगळीकडे आहे. हो, काही वर्षांपूर्वी ही एक भविष्यातली गोष्ट वाटायची. पण आता ती आपल्या रोजच्या ॲप्समध्ये दिसायला लागली आहे. याचा अर्थ डेव्हलपर्सना आता फक्त पारंपरिक कोड लिहून नाही चालणार. अगदी बरोबर. आता डेव्हलपरचं काम एका ऑर्केस्ट्रा कंडक्टर सारखं झालंय की नाही? ऑर्केस्ट्रा कंडक्टर? हो, म्हणजे त्याला फक्त वायोलिन वाजवून नाही चालणार. त्याला वेगवेगळ्या AI सेवा, म्हणजे समजा तबला, अच्छा. तयार मॉडेल्स म्हणजे सिंथसायझर आणि स्वतः लिहिलेला कोड म्हणजे वायोलिन, या सगळ्यांना एकत्र आणून एक सुमधुर संगीत तयार करायचंय. वा. आणि या सगळ्या गोंधळात मदत करण्यासाठीच मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आहे. अगदी. ते त्या कंडक्टरसाठी एक तयार स्टेज आणि म्युझिक शीट पुरवतं असं समजा. मला हे लेगो ब्लॉक्सचं उदाहरण खूप आवडलं होतं. पूर्वी आपल्याकडे फक्त लाल रंगाचे साधे ब्लॉक्स असायचे, म्हणजे आपला कोड. हो, पण आता आपल्याकडे इंजिन, चाकं, पारदर्शक ब्लॉक्स आणि छोटे लेगो माणसं सुद्धा आहेत. ज्या म्हणजे विविध AI सेवा. बरोबर. बरोबर. आणि फाउंड्री म्हणजे काय? तर एक मोठा व्यवस्थित टूल बॉक्स, जो तुम्हाला रात्री अपराधी जमिनीवर पडलेल्या लेगो ब्लॉकवर पाय देऊन किंचाळण्यापासून वाचवतो. अगदी तेच. सगळी साधनं एकाच ठिकाणी व्यवस्थित लावलेली. ठीक आहे, मग या AI नावाच्या प्राण्याची नीट ओळख करून घेऊया. सोप्या भाषेत हे असं सॉफ्टवेअर आहे जे माणसांसारखं वागतं. हो, पण त्यातही खूप प्रकार आहेत. या मॉड्यूलमध्ये काही प्रमुख क्षमतांबद्दल सांगितलं आहे. सुरुवात जनरेटिव्ह AIने करूया का? नक्की. तर जनरेटिव्ह AI म्हणजे फक्त चॅटबॉट नाही. कल्पना करा, एक रिअल इस्टेट ॲप आहे जे घराचं वर्णन स्वतःहून लिहितं. जसं की या 3 बेडरूमच्या घरात भरपूर सूर्यप्रकाश येतो, किचन अगदी नवीन आहे, असं सगळं. आणि मग आहेत एजंट्स. ही तर पुढची पायरी वाटतेय. हो, ही पुढची पायरी आहे. हा असा AI असिस्टंट आहे जो तुमच्या मीटिंगसाठी टॅक्सी बुक करतो आणि तुम्हाला सांगतो. काय सांगतो? तुमच्या बॉसचा फोन आला होता, मी त्यांना सांगितलं की तुम्ही 10 मिनिटात पोचाल, काळजी करू नका, मी टॅक्सी बुक केली आहे. म्हणजे तो फक्त माहिती देत नाही, तर कृतीही करतो. आपला वैयक्तिक सचिवच झाला हा तर. अगदी. मग आहे कॉम्प्युटर विजन. डोळ्यांचं काम. हो, किराणा दुकानातलं असं चेकआउट काउंटर जे तुमच्या बास्केटमध्ये काय आहे हे बघूनच ओळखतं. बारकोड स्कॅन करायची गरजच नाही. भारीच आहे. आणि स्पीच म्हणजे तुमच्या फोनच्या असिस्टंटशी बोलणं. याशिवाय नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे, जे सोशल मीडियावरील कमेंट्स वाचून ठरवतं की त्या सकारात्मक आहेत की नकारात्मक. आणि इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन म्हणजे पावत्या स्कॅन करणं वगैरे. बरोबर. आता मॅन्युअल खर्च रिपोर्ट बनवायची गरज नाही. याच जनरेटिव्ह AIच्या संदर्भात आपण LLM आणि SLM हे शब्द खूप ऐकतो. म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि स्मॉल लँग्वेज मॉडेल्स. हो, यातला फरक काय आहे नक्की? यासाठी एक मजेशीर उदाहरण घेऊया. LLM म्हणजे असा ग्रंथपाल ज्याने जगातली सगळी पुस्तकं वाचली आहेत. सर्वज्ञानी. हो, तो तुम्हाला इतिहासापासून ते खगोलशास्त्रापर्यंत कशावरही माहिती देऊ शकतो. तर SLM म्हणजे असा शेफ ज्याने फक्त जेवण बनवण्याची पुस्तकं वाचली आहेत. अच्छा. पण त्याला जेवणाबद्दल सगळं काही माहीत आहे. तो तुम्हाला परफेक्ट पास्ता कसा बनवायचा हे सांगेल, पण इतिहासाबद्दल विचारलं तर गोंधळून जाईल. ती ग्रंथपाल आणि शेफची तुलना खूपच छान आहे. पण मग डेव्हलपर समोर निवड करताना नेमकी कोणती अडचण येते? म्हणजे एखादं काम SLM करू शकतं, तरीही लोक LLM का निवडतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याला ट्रेड ऑफ म्हणतात.
LLM म्हणजे ग्रंथपाल खूप शक्तिशाली आहे, पण त्याला प्रश्न विचारल्यावर उत्तर शोधायला वेळ लागू शकतो आणि तो खूप महागडा आहे. म्हणजे जास्त कॉम्प्युटर पॉवर लागते. अगदी. या उलट SLM म्हणजे शेफ पटकन उत्तर देतो आणि स्वस्त असतो. पण फक्त त्याच्या विषयापुरतंच बोलतो. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला फक्त तुमच्या कंपनीच्या डॉक्युमेंट्समधनं उत्तरं शोधणारा चॅटबॉट बनवायचा असेल, तर SLM वापरणं अधिक चांगलं. उगाच पूर्ण जगाचं ज्ञान असलेल्या LLM वर पैसे आणि वेळ खर्च करण्यात अर्थ नाही. कळलं. म्हणजे प्रत्येक कामासाठी अणुबॉम्ब वापरायची गरज नाही. नाही, अजिबात नाही. आपण पाहिलं की AI मध्ये किती वेगवेगळ्या क्षमता आहेत. विजन, स्पीच, लँग्वेज. पण एखाद्या डेव्हलपरला हे सगळं सुरुवातीपासून तयार करायचं असेल तर ते खूपच अवघड आहे. प्रचंड अवघड. आणि इथेच Azureचे तयार मसाले किंवा फाउंड्री टूल्स मदतीला येतात, बरोबर? अगदी बरोबर. फाउंड्री टूल्स म्हणजे आधीच बनवलेल्या AI सेवा. जसं जेवण बनवण्यासाठी तयार मसाले असतात तसं. म्हणजे स्वतः हळद, मिरची कुटायची गरज नाही. नाही, तुम्ही फक्त तयार मसाला वापरता. Azureने हे सगळे मसाले आपल्यासाठी तयार ठेवले आहेत. Azure ओपन AI हा या सगळ्याचा मेंदू आहे. जो GPT सारखे मॉडेल्स पुरवतो. Azure Vision हे डोळे आहेत. Azure स्पीच हे तोंड आणि कान आहेत. आणि यात कंटेंट सेफ्टी नावाचा एक मसाला पण आहे. तो नक्की काय करतो? कंटेंट सेफ्टी हा आपला मॉडरेटर किंवा बाउन्सर आहे. बाउन्सर? हो, तो आक्षेपार्ह मजकूर, शिवीगाळ किंवा हिंसक फोटो ओळखतो आणि त्यांना बाजूला करतो. म्हणजे तुमच्या ॲपवर कोणी काही चुकीचं टाकत असेल तर हा बाउन्सर त्याला आत येऊ देत नाही. अरे, हे लहान मुलांसाठी नाहीये असं सांगणार? अगदी. याशिवाय Azure लँग्वेज हा भाषा तज्ज्ञ आणि Azure ट्रान्सलेटर हा तुमचा वैयक्तिक अनुवादक आहेच. हा तर पूर्ण मेनू कार्डच आहे. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न पडतो. जर फाउंड्री टूल्स रिसोर्स म्हणजे पूर्ण मसाल्याचा डबा असेल तर कोणी एक एक मसाला वेगळा का विकत घेईल? उत्तम प्रश्न आहे. म्हणजे कोणत्या परिस्थितीत फक्त एकच सेवा वापरणं अधिक फायद्याचं ठरतं? समजा तुमचं ॲप फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतं, जसं की फक्त पावत्या स्कॅन करणे. ओके. त्यासाठी तुम्हाला फक्त Azure Vision म्हणजे फक्त डोळे लागतील. पूर्ण मसाल्याचा डबा घेऊन उगाच खर्च वाढवण्यात अर्थ नाही. बरोबर. पण जर तुमचं ॲप ग्राहकांच्या प्रश्नांना बोलून उत्तर देतं तर तुम्हाला स्पीच, लँग्वेज, ओपन AI हे सगळंच लागेल. अशा वेळी फाउंड्री टूल्स रिसोर्स घेणं सोपं पडतं. हो, कारण मग तुम्हाला सगळ्या सेवांसाठी एकच बिल, एकच सिक्युरिटी की मिळते. व्यवस्थापन सोपं होतं. म्हणजे आपल्याकडे मसाले आहेत, ते कुठे ठेवायचे हे पण कळलं. पण आता स्वयंपाक नक्की कुठे करायचा? म्हणजे हे वर्कशॉप किंवा किचन काय आहे? आपण आता त्या फाउंड्री प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, बरोबर? बरोबर. फाउंड्री हेच ते मुख्य वर्कशॉप किंवा किचन आहे. सुताराच्या वर्कशॉप सारखं. अगदी. जिथे त्याची सगळी अवजारं, लाकूड आणि चालू असलेले प्रोजेक्ट एका ठिकाणी असतात. तसंच हे डेव्हलपर्सचं AI वर्कशॉप आहे. यात एक वेब पोर्टल आहे जो डॅशबोर्ड आहे. हो, आणि एक SDK आहे ज्यामुळे तुम्ही कोड वापरून सगळं नियंत्रित करू शकता. या मॉड्यूलमध्ये 2 प्रकारच्या प्रोजेक्ट्स बद्दल सांगितलं आहे. फाउंड्री प्रोजेक्ट्स आणि हब आधारित प्रोजेक्ट्स. याला तुम्ही गॅरेज आणि फॅक्टरीची उपमा दिली होती. हो. पण एखाद्या टीमला कधी कळतं की ठीक आहे, आता आपलं गॅरेजमधलं काम संपलं आणि आपल्याला मोठ्या फॅक्टरीची गरज आहे? खूप छान प्रश्न आहे. फाउंड्री प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या गाडीच्या दुरुस्तीसाठी एक सुसज्ज गॅरेज. बहुतेक ॲपसाठी ते पुरेसं असतं. पण समजा तुम्हाला गाडीचं इंजिन बदलायचं नाही, तर ते उघडून त्यात बदल करायचेत. त्याला अधिक शक्तिशाली बनवायचंय. AIच्या भाषेत फाईन ट्युनिंग. अगदी. या प्रगत कामासाठी तुम्हाला अधिक जागा, अधिक सुरक्षा आणि खास उपकरणं लागतात. तेव्हा तुम्ही हब आधारित प्रोजेक्ट म्हणजे व्यावसायिक फॅक्टरीकडे वळता. ओके, म्हणजे प्लॅटफॉर्म तयार आहे, वर्कशॉप मिळालं. आता प्रत्यक्ष काम करणाऱ्या डेव्हलपर बद्दल बोलूया. त्याच्या स्क्रीनवर नक्की काय असतं? त्याच्याकडे काही खास AI कीबोर्ड नसतो. नसतो का? नाही. डेव्हलपर्स सामान्य साधनच वापरतात, पण ती आता AI सुपरचार्ज झाली आहेत. जसं की व्हिज्युअल स्टुडिओ कोड. हो. ते एक स्विस आर्मी नाईफ सारखं आहे, लहान पण अनेक कामांसाठी उपयुक्त. आणि त्याला मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एक्सटेन्शन जोडलं की त्या नाईफला एक खास स्क्रूड्रायव्हर बसवल्यासारखं होतं. जे AIचं काम सोपं करतं. बरोबर. आणि गिटहब को पायलट बद्दल मी खूप ऐकलंय. काही डेव्हलपर्स म्हणतात की तो जादू करतो, तर काही जण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीत. हो, ही चर्चा नेहमीच होते. मग हा एक
खरा सहपायलट आहे की फक्त एक हुशार ऑटो कम्प्लीट जो कधी कधी विमान चुकीच्या दिशेने नेऊ शकतो? तुमची उपमा अचूक आहे. गिटहब म्हणजे एक सामायिक लायब्ररी जिथे सगळे आपला कोड सुरक्षित ठेवतात. आणि को पायलट म्हणजे? तुमचा AI मित्र जो तुम्हाला कोड लिहिताना मदत करतो. तो खरा सहपायलट आहे, पण पायलटची जागा घेऊ शकत नाही. अच्छा. अगदी बरोबर. आणि SDK बद्दल काय? ते डेव्हलपरचं आयुष्य कसं सोपं करतात? SDK म्हणजे Azure सेवांशी बोलण्यासाठी तयार सूचनांचा संच. म्हणजे रेस्टॉरंटच्या मेनू कार्ड सारखं? बरोबर. तुम्हाला शेफला प्रत्येक भाजी कशी शिरायची हे सांगावं लागत नाही. तुम्ही फक्त व्हेज कोल्हापुरी ऑर्डर करता. SDK तेच काम करतं? हो. तुम्हाला Azureच्या विजन सेवेला थेट आणि किचकट API कॉल करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही विजन क्लायंट डॉट अॅनालाइज इमेज सारखी सोपी कमांड वापरू शकता. हे सगळं ऐकून एका गोष्टीची जाणीव होते की हे किती शक्तिशाली आहे. आणि म्हणतात ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. अगदी बरोबर. आणि हाच या चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. AI म्हणजे फक्त कोड नाही. नाही, त्याचा परिणाम खऱ्या माणसांवर होतो. त्यामुळे ते जबाबदारीने बनवणं अत्यंत आवश्यक आहे. या मॉड्यूलमध्ये जबाबदार AIची 6 मुख्य तत्व दिली आहेत. पण ती फक्त कागदावरची तत्व आहेत की प्रत्यक्षात वापरण्यासाठी काही साधनं पण आहेत? आहेत. साधनं सुद्धा आहेत. जसं की पहिलं तत्व आहे निष्पक्षता म्हणजे फेअरनेस. हो. म्हणजे कर्ज मंजूर करणारा AI लिंग किंवा जातीच्या आधारावर भेदभाव नाही करू शकत. पण इथे एक मोठी अडचण आहे. ती कोणती? मला वाटतं जर तुम्ही AIला शिकवण्यासाठी वापरलेला डेटाच पूर्वग्रह दूषित असेल, बरोबर. म्हणजे जुन्या काळातल्या भेदभावावर आधारित असेल, तर AI निष्पक्ष कसं असू शकतं? मग गार्बेज इन गार्बेज आउट हाच प्रकार होणार ना? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हीच सर्वात मोठी अडचण आहे. मग यासाठी Azure काही साधनं देतं का? हो, देतं. जसं की रिस्पॉन्सिबल AI डॅशबोर्ड. हे डॅशबोर्ड तुमच्या मॉडेलमध्ये काही विशिष्ट गटाबद्दल पक्षपात आहे का हे तपासतं आणि तुम्हाला दाखवतं. म्हणजे ते आपल्याला आरसा दाखवतं? अगदी. मग तुम्ही तो पक्षपात कमी करण्यासाठी पावलं उचलू शकता. आणि दुसरं तत्व आहे विश्वसनीयता आणि सुरक्षितता. हो. स्वयंचलित गाडीमधील AI हायवेवर असताना 404 नॉट फाउंड असा एरर देऊन बंद पडता कामा नये. तिसरं आहे गोपनीयता आणि सुरक्षा, जे खूप महत्वाचं आहे. आणि चौथं सर्वसमावेशकता. पण 5वं तत्व पारदर्शकता हे मला खूप महत्वाचं वाटतं. ट्रान्सपरन्सी. हो. याचा नेमका अर्थ काय? वापरकर्त्याला कोड बघायला मिळतो का? नाही, तसं नाही. पारदर्शकता म्हणजे वापरकर्त्याला हे कळायला हवं की AIने एखादा निर्णय का घेतला. उदाहरणार्थ, समजा AIने तुमचं कर्ज नाकारलं, तर तुम्हाला फक्त तुमचं कर्ज नाकारण्यात आलं आहे एवढंच उत्तर मिळता कामा नये. तर मग काय मिळायला हवं? त्याऐवजी तुमच्या क्रेडिट स्कोअरमुळे आणि उत्पन्नाच्या तुलनेत कर्जाची रक्कम जास्त असल्यामुळे अर्ज नाकारण्यात आला आहे असं स्पष्टीकरण मिळायला हवं. ही एक जादूची पेटी नसून उघडं पुस्तक असायला हवं. अगदी बरोबर. आणि समजा एवढं करूनही काही चुकलं, तर जबाबदार कोण? रोबोट की माणूस? हाच 6वा आणि शेवटचा मुद्दा आहे. उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी. काही चूक झाल्यास शेवटी माणसेच जबाबदार असतात. तुम्ही हे रोबोटने केलं असं म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही. नाही टाकू शकत. ज्यांनी ती सिस्टीम बनवली आणि वापरली त्यांचीच ती जबाबदारी असते. तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे. त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. बरोबर. वाह, खूप सखोल माहिती मिळाली. आपण फक्त काय आणि कसं हेच नाही तर का आणि करायला हवं का यावरही चर्चा केली. हो. आपण AI म्हणजे काय, ते बनवण्यासाठी लागणारी साधनं, ते ठेवण्याचं व्यासपीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वापरताना पाळावे लागणारे नियम, या सगळ्याचा आढावा घेतला. अगदी बरोबर. याचा सारांश असा की Azure आपल्याला शक्तिशाली AI ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ देतं. आपल्याकडे लेगो ब्लॉक्स आहेत, टूलबॉक्स आहे, वर्कशॉप आहे. हो, पण ते जबाबदारीने बनवणं महत्वाचं आहे. फक्त काहीतरी कूल बनवणं हे ध्येय नाही, तर उपयुक्त, हुशार आणि सुरक्षित सोल्युशन्स बनवणं हे खरं ध्येय आहे. अगदी खरंय. आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण AI बनवण्याची साधनं आणि तत्व पाहिली, पण आपल्या आजूबाजूची अशी कोणती एक साधी रोजची समस्या आहे जी एक छोटासा जबाबदारीने बनवलेला AI एजंट सोडवू शकेल? ज्यामुळे आपलं आयुष्य थोडं अधिक सोपं होईल. हो, कदाचित घरात हरवलेल्या वस्तू शोधून देणारा एजंट की रोज रात्री काय जेवण बनवू या प्रश्नाचं उत्तर देणारा. विचार करा.